हॅलो गाईज, मी नेहा आणि मी तुमचं कुक विथ नेहा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी। त्यासाठी आपण वाटून घेऊया। 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत। त्यामध्ये आलं लसूण टाकून ते छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। आता आपला कांदा भाजून झाले आहे। त्यामध्ये 1 वाटी किसलेलं खोबरं टाकून घेऊया। सुकं खोबरं आहे ते टाकून घेऊ आणि ते सुद्धा छान भाजून घेऊयात कांद्यासोबत। बघा, अशा प्रकारे आपला खोबरं पण भाजून झालेलं आहे। आता थंड झाल्यावर ते छान कोथिंबीर टाकून वाटून घेऊया। बारीक वाटायचं आहे। बघा, अशा प्रकारे वाटून झालेलं आहे। आता वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करूया। त्यासाठी कढईमध्ये 2 पळी तेल आणि थोडंसं वाटण टाकून ते वाटण तेल सुटेपर्यंत छान परतवून घेऊ। बघा, अशा प्रकारे आपल्याला वाटण सुद्धा छान परतवून घ्यायचं आहे। आता बघा, तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये घरगुती मसाले जसं की लाल तिखट, हळद, धना पावडर, थोडा गरम मसाला टाकून ते मसाले सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे। तेल सुटेपर्यंत मसाले सुद्धा भाजून झाले। आता मसाले काढून घेऊ। बघू शकता तुम्ही। आता वांग्यांचे 4 खाप करायचे आहेत। मी दाखवल्याप्रमाणे भाग करा। पूर्ण वांग कापायचं नाही, अर्ध तसंच ठेवायचं। वरून कापायचे। अशा प्रकारे 4 भाग झाले पाहिजेत वांग्याचे। हलगत कापायचं आहे। अशा प्रकारे आपण सगळे वांगे आता कापून घेऊयात। आता वांग्यांमध्ये आतमध्ये मसाला टाकून घेऊ। मसाला वांग्यांच्या आतमध्ये पूर्ण जाईपर्यंत भरायचा आहे। बघू शकता मी कसा भरलेला आहे, तसाच वांग्यात मसाला भरायचा आहे। दाबून मसाला भरायचा आहे त्यात, म्हणजे ते सुटलं नाही पाहिजे तेलामध्ये। अशा प्रकारे आपण सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेऊया। आता बघू शकता तुम्ही, आपले वांगे भरून झालेले आहेत। आता त्याच कढईमध्ये 1 पळी तेल टाकून वांगे त्यात सोडून घ्यायचे आहे। वांगे सोडल्यावर त्याच्याबरोबर आपला उरलेला मसाला जो आहे तो सुद्धा त्यात टाकून घ्यायचा आहे आणि छान परतवून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही। आता आपण त्यावर थोडं 5 मिनिटं झाकण ठेवूया। लो फ्लेमवर झाकण ठेवून घेऊया। त्यानंतर आपण त्यात थोडंसं गरम पाणी घालूया। गरजेनुसार गरम पाणी घाला। कोणाला पातळ आवडतं, कोणाला जाड आवडतं, त्याप्रमाणे पाणी घाला आणि झाकण ठेवून छान 15-20 मिनिटं वांगे शिजू द्या। आता
आता बघू वांगे शिजलेले आहेत. आता राहिलेलं पाणी आपण आटवून घेऊया. बघू शकता आपण पाणी आटवून घेतलेलं आहे. आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.